नेपाळ. नेपाळ म्हटलं की आपल्याला आठवतं उंच पर्वत, जिकडे बघावं तिकडे हिरवा निसर्ग आणि या टेकड्यांमध्ये असणारी शांतता. ही शांतता इतकी गहन असते की आजही भारतातले संन्यास घेतलेले गुरु या शांततेत मग्न होण्यासाठी येतात. पण या शांततेला आता ग्रहण लागलंय एका पुराच्या संकटाचं. आणि हा पूर आपल्याला वाटतोय तितका सहज आलेला नसून निसर्गाने दिलेली एक महाप्रलयाची खूण आहे. म्हणजे नेपाळच्या रुसवा जिल्ह्यात या पुराच्या आपत्तीनं सगळ्यांचा थरकाप उडवून दिलाय. तिथल्या भाटेकोशी आणि त्रिशुली नद्यांनी रौद्र रूप धारण केलंय. हे रौद्र रूप इतकं डेंजर आहे की या पुरात 1,000 लोक वाहून गेल्याची बातमी समोर आली आहे. त्यात भारतीय लोक देखील असू शकतात अशी माहिती माध्यमं आता द्यायला लागली आहेत. पण म्हणजे हा पूर येण्यामागे ढगफुटी हे कारण नाही आहे. सगळ्यांना वाटतंय हे ढगफुटी झाली असावी आणि भाटेकोशी नदीला पूर आला असावा. पण तज्ज्ञांनी यावर वेगळंच कारण सांगितलंय. म्हणूनच नेपाळमध्ये ही नैसर्गिक आपत्ती कशी ओढवली? हा पूर येण्यामागे ढगफुटी कारण नाही, मग काय आहे? या पुरात किती भारतीय अडकले आहेत? त्यासोबतच या घटनेत किती जण दगावले आहेत? याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. मंडळी, हिमालयीन कुशीत वसलेल्या नेपाळमध्ये निसर्गानं पुन्हा एकदा रौद्र आणि विनाशकारी रूप धारण केलं असून उत्तर नेपाळमधल्या रसुआ जिल्हा आणि तिबेटच्या सीमावर्ती भागात महाप्रलयाची भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे. भोटेकोशी नदीला अचानक आलेल्या विनाशकारी पुरामुळे भयंकर हाहाकार उडालेला असून स्थानिक वस्ती, पायाभूत सुविधा आणि सीमावर्ती बाजारपेठा पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या. निसर्गाच्या या भीषण प्रकोपाने एकाच वेळी शेकडो संसार, वाहने, घरे, रस्ते आणि हजारो मेगावॅट क्षमतेचे जलविद्युत प्रकल्प अडकले आहेत. म्हणजे ज्या रसुआ जिल्ह्यात ही दुर्घटना घडली तिथं स्थानिक पातळीवर कोणतीही अतिवृष्टी किंवा ढगफुटी झालेली नव्हती. तरीही भोटेकोशी नदीची पाणी पातळी अचानक काही मिनिटातच कित्येक पटींनी वाढली. असं का झालं? त्याचं कारण काय होतं हेच आपण आज जाणून घेऊया. शास्त्रीय निरीक्षणानुसार या पुराचा उगम नेपाळच्या सीमेपलीकडे चीनच्या तिबेट प्रदेशातल्या उंच पर्वतांच्या भागात झालाय. तिबेटमधील हिमनदीचा तलाव अचानक फुटल्यामुळे आणि उंच डोंगराळ भागात मोठं भूस्खलन झाल्यानं तिथला नदीचा प्रवाह अडलाय. त्यामुळं तिथं तयार झालेला बंधारा हा फुटल्यामुळे पाण्याचा अब्जावधी लिटरचा महाकाय लोंढा एकाच वेळी खाली कोसळला. त्यानंतर तो डोंगर दऱ्यांमधून वाहत वाहत मानवी वस्त्यांकडे आला असा संशय शास्त्रज्ञांनी व्यक्त केला. त्यानंतर मंडळी, तिबेटच्या प्रदेशात बर्फ वितळल्यानं जमा झालेल्या पाण्यानं टेकड्यांवरून खालच्या भागाकडे वाट काढताना एक भयंकर जलप्रयाचं रूप धारण केलं. त्यामुळे अचानक पाण्याचा लोंढा आला आणि गावोगाव पाण्याखाली टाकून गेला. त्यातच अनेक जण अडकले, तर 8 ते 10 जण मृत्युमुखी पडले. म्हणजे या घटनेत अडकलेल्या आणि प्रभावित झालेल्या लोकांची संख्या अफाट आहे. या पुराचा मोठा फटका तिमुरे, सियाफ्रिबिसी आणि लँगटांग व्हॅलीकडे जाणाऱ्या मार्गावरच्या पर्यटन आणि व्यापारिक क्षेत्रांना बसलाय. या दुर्गम हिमालयीन भागात पर्यटक, स्थानिक व्यापारी, मजूर आणि तिथल्या प्रकल्पांवर काम करणारे शेकडो कामगार उपस्थित होते. पुराच्या वेळी तिमुरे इथल्या कस्टम संकुलात शेकडो मालवाहू ट्रक आणि वाहने उभी होती. त्या सगळ्या गाड्या आणि त्यातील लोक पुराच्या प्रवाहात कागदाच्या होड्यांसारखे वाहून गेले. याशिवाय नेपाळ आणि तिबेट जोडणाऱ्या ऐतिहासिक फ्रेंडशिप ब्रिज जवळ काम करणारे अनेक लोक आणि सुरक्षा यंत्रणांचे 41हून अधिक जवानही पाण्याच्या प्रवाहात बेपत्ता झाले आणि त्या ठिकाणी पाण्याची पातळी वाढून काही लोक त्यात अडकून पडले. या दुर्गम भागात अजूनही हजारो नागरिक आणि स्थानिक रहिवासी तुटलेल्या रस्त्यांमुळे आणि संपर्काविना अडकून पडलेत. त्याचबरोबर या महापुरात अडकलेल्यांमध्ये भारतीय नागरिकांची संख्या मोठी असल्यानं भारतातही चिंतेचे आणि भीतीचे वातावरण पसरलेलं आहे. नेपाळमध्ये भारताचे आतापर्यंत 105 लोक अडकलेले असून त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न सरकार करताना दिसतंय. अजूनही हा आकडा 200च्या आसपास जाण्याची चिन्ह सरकारनं सांगितली आहेत. म्हणजे नेपाळचा रसुआ आणि लँगटांग हा भाग भारतीय ट्रेकर्स, व्यावसायिक आणि तीर्थयात्रिकांसाठी अत्यंत लोकप्रिय मार्ग आहे. त्यामुळे भारतामधून नेपाळमध्ये व्यापारासाठी गेलेले व्यापारी, सीमेजवळच्या भागात अडकलेले ट्रक चालक आणि हिमालयन ट्रेकिंगसाठी गेलेले भारतीय पर्यटक या महापुराच्या कचाट्यात सापडलेत. भारतीय परराष्ट्र मंत्रालय आणि नेपाळमधील भारतीय दूतावास सातत्यानं या स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात असून अडकलेल्या भारतीय नागरिकांचा शोध घेण्यासाठी आणि त्यांच्या सुरक्षित सुटकेसाठी प्रयत्न करतायत. म्हणजे आपत्तीची तीव्रता लक्षात घेता नेपाळ सरकारनं तातडीने आणीबाणीची घोषणा करत बचाव कार्य सुरू केलं. नेपाळ आर्मी, त्यांचं पोलीस दल यांच्या संयुक्त पथकांना घटनेच्या काही तासातच मैदानावर उतरवण्यात आलं. मात्र बचाव कार्यात निसर्गच हा मोठा अडथळा ठरू लागला. त्यात पावसामुळे आणि धुक्यामुळे खराब झालेलं हवामान,
कोसळणाऱ्या टेकड्या, वाहून गेलेले पूल आणि चिखल यामुळे बचाव पथकांना आपत्तीग्रस्त भागांपर्यंत पोहोचणं कठीण जात आहे. त्यामुळे नेपाळच्या आर्मीने विशेष हेलिकॉप्टर या मोहिमेसाठी आणलं आहेत. परंतु धुक्यामुळे आणि मुसळधार पावसामुळे हेलिकॉप्टर उतरवण्यात देखील अडचणी येऊ लागल्यात. त्यासोबत अडकलेल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी तात्पुरते कॅम्प उभारण्यात आलेत. मंडळी, या पुराचा थेट फटका नेपाळच्या ऊर्जेच्या पायाभूत सुविधांनाही बसलेला असून देशातील सुमारे 430 मेगावॅट जलविद्युत निर्मिती प्रकल्प ठप्प झालेले आहेत, ज्यामुळे अनेक भागांमध्ये अंधार पसरलाय आणि वाहतूक व्यवस्थाही पूर्णपणे कोलमडलेली आहे. म्हणजे नेपाळमधील या महाप्रलयाचा प्रवाह पुढे भारताच्या दिशेने वाहणाऱ्या नद्यांना मिळत असल्यानं भारतामध्येही सतर्कतेचा इशारा आता देण्यात आलेला आहे. बोटेकोशी नदी पुढे त्रिशुली नदीला मिळते आणि तीच नदी भारतात बिहार राज्याच्या हद्दीत गंडक नावाने प्रवेश करते. त्यामुळे बिहार सरकारने गंडक आणि कोसी नदीकाठच्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट जारी केलेला असून किनाऱ्यावरच्या हजारो गावकऱ्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे आदेश सध्या दिलेले आहेत. म्हणजे नेपाळ आणि चीन या दोन्ही देशातून आलेल्या या महापुरामुळे संपूर्ण हिमालयीन पट्ट्यात सध्या भीतीचं वातावरण पसरलेलं आपल्याला दिसून येत आहे. त्यासोबत त्यात अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी बचाव यंत्रणा रात्रंदिवस शर्थीचे प्रयत्न करत आहे. बाकी मंडळी, या नेपाळच्या महाप्रलयाबद्दल तुम्हाला काय वाटतंय मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.